मस्त छान या. आई काय चाललंय हे सगळं? टीव्ही कुठून आला आता? कुठून इथूनच आला तो. स्वतःच्या पायाने चालत चालत येणार आहे का तो? राजवाड्यांकडे मी फोन करून टीव्ही मागितला, विनंती केली त्यांना, आला टीव्ही. तू राजवाड्यांकडे टीव्ही मागून घेतलास? मग कोणाकडे मागणार? घराचे मालक तेच आहेत ना, त्यांच्याकडेच मागायचा ना. मग मला टीव्ही पाहिजे होता, मी त्यांना फोन केला, विनंती केली, आला टीव्ही. तू त्यांना फोन केला मग होता? काय तुला सांगितल्यानंतर काय तू काय आणून देणार होतीस? वा काय असं कोण वागतं आई? मी का बिझी असतात. मी पण त्यांना फोन करत नाही असता रेग्युलरली, आणि तू तू त्यांच्याकडे टीव्ही मागून घेतलास. एक तर तू अशी त्यांच्या घरी येऊन राहतेस. मग एवढे बिझी असतात बोलतेस ना तू. बिझी असून देखील त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला. 2 शब्द प्रेमाने ते माझ्याशी बोलले ते वेळात वेळ काढून. आणि तू एवढ्या मोठ्या घरामध्ये फिरतलीस का? मी आल्यापासून आली सुद्धाच का मला विचारायला? येतेस ती फक्त भांड्यासाठी येतेस, अजून काय नाही बस. आई तुला कळतंय का तू काय वागतेस? स्वानंदी, अगं किती ओरडतेस आईच्या अंगावर. काकू मी ओरडत नाहीये, मी बोलतेय बोलते तिच्याशी. कुठे चिडते माझ्यावर. स्वानंदी, अगं काय आहे त्यात एवढं? टीव्हीच तर लावला ना त्यांनी. त्यांना बघायची सवय आहे, टीव्ही बघू देत ना. आणि आपल्याकडची पद्धत काय, अतिथी देवो भव. मग का चिडचिड करायची एवढी? मी किती चिडले तरी त्याचा उपयोग होणार आहे का? आईने आता ऐकायचं नाही असं ठरवूनच ठेवलंय. असो, मी आले काकू. कशी चिडते माझ्यावर. मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की माझी मुलगी माझा असा राग 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 करेल. मी मगाशी तुम्हाला काय म्हटलं? रिमोट कोणाच्या हातात आहे? मग बटन दाबायचं. घराचा रिमोटही तुमच्या हातात आहे. नाही पण मला आवडलेलंच नाही स्वानंदी. तुम्हाला किती वसा बोलून गेली हो. माझी मुलं अशी नाही आहेत हा, अजिबात मला उलट उत्तर देत नाहीत. आईला मान देतात. असंच पाहिजे ना. बरोबर बोलताय तुम्ही. आता मी पण खपून घेणार नाहीये. मी पण आता रिमोट माझ्या हातातच ठेवीन आणि हवी ती बटणं दाबीन. बघा तुम्ही काय. अरे बाबा असे अंधारात का बसला होता? काही नाही ग, जरा डोकं दुखत होतं. शांतता हवी होती म्हणून लाईट बंद करून बसलो होतो. बस ना बस. डोकं दुखतं ना तुमचं? ठीक आहे, चहा बनवलाय. तू केलंस? हो बाबा, म्हटलं तुम्ही दमून आलात तर तुम्हाला छान वाटेल असं काहीतरी करावं म्हणून चहा बनवलाय. बाबा डिस्क्लेमर आहे हं, म्हणजे तुमच्यासारखा अमेझिंग नाही आहे चहा, पण आय हॅव ट्राईड माय बेस्ट. तुम्ही टेस्ट करा आणि मला सांगा काय कमी आणि काय जास्त आहे. तसेही तुम्ही माझे चहा गुरु आहात ना. खरं सांगू का, तुझा ना हाच गुण मला खूप आवडतो. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तू कायम उत्साही असतेस. हो, पण कोण शिकवतंय त्याच्यावर पण अवलंबून आहे ना सगळं. म्हणजे मला कुणीतरी समजून सांगितलं आणि शिकवलं तर मी सगळं कुकिंग शिकू शकते. खरं एकाच एक असंच असतं ग. पण दुर्दैवानं तुला शिकवणारा चांगला मिळालाय असं झालं नाही ना. खरं तर गरज पडेल तिथे तू तडजोड करायला तयार असतेस. माझी नंदू सुद्धा अशीच. हो. शेवटी ना प्रयत्न करणं हे महत्वाचं. म्हणजे त्यातून त्याचं व्यक्तिमत्व कळतं. म्हणजे तो माणूस आळशी आहे, काम चुकार आहे, काही करतच नाही, किंवा त्याचा नक्की हेतू काय आहे हे त्यातूनच तर कळतं. पण मंदाचं म्हणशील ना, नेमकं याच्या विरुद्ध आहे. तिला स्वतःचीच मनमानी करायची असते नेहमीसाठी. दुसऱ्याचे प्रयत्न तिला दिसतच नाहीत ग. आणि ते तिच्या दृष्टीनं महत्वाचंही नसतं. एखाद्याला समजून घ्यावं, त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवावी, काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवावेत, मुलांच्या आयुष्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त दखल देऊ नये. हे तिला कसं समजावून सांगू हेच मला कळत नाही. आणि हल्ली ना तिचं वागणं खूपच बिघडलंय ग.
तुला सांगतो, तिच्यामध्ये थोडी जरी समज असली असती ना तर ती अशी लेकीच्या सासरी जाऊन ठाण मांडून बसलीच नसती. रिअली सॉरी. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मी जर वेगळं राहण्यासाठी पुश केलं नसतं ना तर हे सगळं. नाही 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 नाही, ए बाळा, असं अजिबात नाहीये बरं का. अगं तुझा वेगळ्या राहण्याचा तू जो निर्णय घेतलास ना ते एक निमित्त ठरलं फक्त, हे नाही तर दुसरं काहीतरी. अगं तिनं ही अशी मनमानी करायची संधी सोडली असती? मुळीच नाही. अगं आजवर तिनं हेच केलंय. मी दिवसा व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर असायचो आणि ती तिची मनमानी करायची, पण माझी मुलं लहानपणापासून आज तागायत समजूतदार होती आणि आहेत, म्हणून ते तिचं खपवून घ्यायचे, तिला काहीच बोलायचे नाहीत. पुरे हा साखर. काय पुरे? अहो 1 चमचा पुरते. मला 2 चमचे लागते. तुमच्या डाएट चार्ट मध्ये साखर लिहिली नाहीये मी, म्हणून तुम्हाला 1 चमचा तरी म्हणते आता. साखरेशिवाय जर चहा प्यायचा असेल तर त्याच्यापेक्षा मी गरम पाणी पे. चहा कशाला पिन? बरं मग थोडी कमी करा, 1.25 चमचा घ्या. ठीक आहे. तुम्ही त्याच्याबरोबर थोडं खाऊन पण घ्या. आणि आत्ता आत्ता खायला तर माझी भूक मरेल ना. हो, आपल्याला थोड्या थोड्या गॅपनी थोडंसं खायला सांगितलंय ना, ते तेवढं घ्या खाऊन. तुम्ही खाऊन घ्या माझ्या बरोबर. नाही मला नको, मी नंतर खाईन. खरंच नंतर खाईन, तुम्ही घ्या. ठीक आहे. हे आत्ताच आलेत ऑफिसवरून. आता त्यांच्याशी लगेच आईबद्दल बोलले तर चिडतीलच माझ्यावर. काय करू, बोलू की नको बोलू? पण सांगितलं तर पाहिजे की आईने असं काही सांगितलं तर ऐकून घेऊ नका तिचं, कारण तिला तर समजावून काही कळणारच नाहीये. तर राजवाड्यांशी बोलायचंय, ते घेतील का समजून? काय करू? अहो काय झालं? कुठे हरवलात? नाही, स्वतःशी बोलून झालं असेल तर आता मलाही सांगा. एकतर मी बघितलं तुमच्याकडे, आणि जसं मी स्वतःशी बोलतो तसं तुम्ही स्वतःशी बोलता हे मी सांगितलं होतं तुम्हाला. आता फार स्वतःशी बोलू नका, मला सांगा काय झालं, काय चाललंय? मी एक विचारलं तर चिडणार नाही ना तुम्ही माझ्यावर? अहो मी काय सतत चिडत असतो का तुमच्यावर? हो. मी चिडणार आहे असं तुम्ही मला काही विचारणार आहात का? नाही तसं नाही, पण जनरल काही बोलल्यामुळे काय होतंय तुम्ही पाहिलं ना, त्यामुळे मला स्पेसिफिकली सांगा काय सांगायचं. तुम्ही गेस्ट रूम मध्ये आईला टीव्ही लावून दिलात. आईने फोन केला होता ना यासाठी तुम्हाला? हो. तुम्ही कशाला ऐकलत? म्हणजे असं लगेच टीव्ही कशाला लावून दिलात? अहो मी ऑफिसमध्ये मीटिंग चालू असताना त्यांचा फोन आला. फोनवरती या सगळ्या गोष्टी त्या मला सांगत राहिल्या. आता सगळी माणसं माझ्या समोर बसलीत, मीटिंग चालू आहे, मी त्यांना काय सांगायला हवं होतं, म्हणून मी आनंदला सांगितलं की बाबा त्यांच्यासाठी गेस्ट रूम मध्ये टीव्ही लावून दे. तुम्हाला असं फोन करून टीव्ही लावून द्या वगैरे सांगणं हे बरोबरच नाहीये तिचं. काय काय खटवलं तुला?